बोललं जातं हां, भिवंडी लोकसभेत इच्छुक आहे. येते 24ची निवडणूक लढवते. काँग्रेसकडनं जवळजवळ फायनल झालेलं आहे. महाविकास आघाडीकडनं काँग्रेसच्या उमेदवार म्हणून माझं फायनल झालेलं आहे. येथे निवडणूक लढवते आपण. राष्ट्रवादीकडून पण दावा केला जातो आहे. याबाबत वरिष्ठ निर्णय बघतील. मला काय कल्पना नाही त्याबाबत. मी काँग्रेस पक्षाकडे तिकिटाची मागणी केलेली आहे आणि काँग्रेसकडनं सकारात्मक भूमिका आहे. तुमच्यासमोर 2 वेळा खासदार राहिलेले कपिल पाटील यांचं आव्हान कसं बघतं? माझ्यासमोर आव्हान कुठल्याही उमेदवाराचं राहणार नाही. कारण गेली 15 वर्षभर एक शेतकऱ्याचा मुलगा ठाणे पालघर जिल्ह्यात आणि कोकणच्या 5 जिल्ह्यामध्ये शैक्षणिक आणि आरोग्याचं काम करतोय. एक स्वतःचं स्वतंत्र रुग्णालय का भिवंडी या लोकसभा क्षेत्रामध्ये सरकारी रुग्णालय नाही असं रुग्णालय आहे. 45 अभ्यासिक आहेत. ज्याला आई वडील नसलेला पोरगा IPS केलेला आहे. हजारो विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिलेल्या आहेत. लाखो म्हणजे 35 ते 40 आमच्या समाज बांधवांना आरोग्य सुविधा दिल्या आहेत. त्यामुळं मला चॅलेंजिंग कोणाचं नाही आहे. मला सर्व समाज सर्व जाती माझ्या बरोबर आहेत. ज्याला हृदय आहे तो माणूस मला मतदान देणार आहे अशा प्रकारची माझी धारणा आहे. याच लोकसभेतून जे जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे चोरगे त्यांनी पण उमेदवारीसाठी मला काय कल्पना नाही याबाबत. मी निवडणुकीला उभा राहणार आहे आणि मी सांगितलं तुम्हाला की ज्याला हृदय आहे तो मला मतदान करणार आहे. काँग्रेसमधूनच असेल? काँग्रेसमधून 100% जवळजवळ फायनलच झालेलं आहे. तर 2-4 दिवसामध्ये नाव येईल.